नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीकली करंट अफेअर्स पाहणार आहोत। यामध्ये आपण 12 ते 18 मे दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे, तर कोणत्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, दिल्ली या कोणत्या शहरामध्ये? तर दिल्ली या शहरामध्ये। यानंतर मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर दिल्ली सरकारने शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, क्लाउड सीडिंग प्रस्ताव आपण पाहून घेऊया। तर आवश्यक मंजुरीनंतर दिल्ली सरकार उन्हाळी हंगामामध्ये क्लाउड सीडिंगच्या 5 चाचण्या घेणार आहे। यानंतर या प्रकल्पासाठी एकूण 3.21 कोटी रुपये खर्च होणार आहे। तर प्रत्येक चाचणीसाठी 55 लाख रुपये आणि एक वेळ सेटअप खर्च 66 लाख रुपये असणार आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्लाउड सीडिंग म्हणजे काय आपण हेही पाहून घेऊयात। तर क्लाउड सीडिंग हे हवामान बदलण्याचे तंत्र आहे, ज्यामध्ये कृत्रिम केंद्रके ढगांमध्ये घातली जातात, ज्यामुळे पर्जन्यवृष्टी होते। यानंतर पावसामुळे हवेतील प्रदूषक पृष्ठभागावर आणून हवा स्वच्छ होण्यास मदत देखील होते। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा। तर कोणते राज्य प्रथमच 2025 साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 19 चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश। कोणते? तर अरुणाचल प्रदेश हे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 2025 साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 19 चॅम्पियनशिप 9 ते 18 मे 2025 या कालावधीमध्ये अरुणाचल प्रदेशातील यूपीआय येथील गोंडल ज्युबिली स्टेडियमवर आयोजित केली जात आहे। तर फुटबॉल पायाभूत सुविधांमध्ये जलद सुधारणा दर्शविणारी ही ईशान्येकडील राज्य प्रथमच दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे। यानंतर अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर। सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक। यानंतर पुढील प्रश्न। तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणते पदक? तर सुवर्ण पदक। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये 2025 तर महाराष्ट्राच्या मुलांनी खो खो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। तर गया बिहार येथील बीपार्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ओडिशाच्या संघाला 34-25 ने पराभूत केले। तर या विजयामुळे महाराष्ट्राने एकूण पदक तालिकेत आघाडी कायम ठेवलेली दिसून आली। यानंतर मित्रांनो, तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी खो खो स्पर्धेत रौप्य पदक जिंकले। तर गया बिहार येथील बीपार्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये ओडिशाच्या संघाने महाराष्ट्राला 34-31 असा थोडक्याच फरकाने पराभूत केले। तर महाराष्ट्राच्या मुलींनी उत्कृष्ट खेळ केला, पण ओडिशाच्या संघाने शेवटच्या क्षणी आक्रमक खेळ करून विजय मिळवलेला दिसून आला। यानंतर पुढील चौथा प्रश्न पाहूया। तर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, कृषी मंत्रालयाद्वारे। कोणत्या मंत्रालयाद्वारे? तर कृषी मंत्रालयाद्वारे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विकसित कृषी संकल्प अभियान हे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे। तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यापर्यंत कृषी योजनांची माहिती पोहोचवणे, त्यांना आधुनिक शेती पद्धतीबद्दल जागरूक करणे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ घडवणे हा आहे। तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 29 मे पासून देशभर हे अभियान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। यानंतर मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहूयात आपण या प्रश्नाचे। तर
विकसित कृषी संकल्प अभियान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे 29 मे पासून सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकाचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी मध्यस्थी करून भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवलेला दिसून आला. यानंतर पुढील प्रश्न, तर बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फेस वॉश राबवले जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नवी दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? तर नवी दिल्ली या शहरामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, घुसखोरांविरुद्धच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी 3 कथित अवैध बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली आहे. तर ऑपरेशन फेस वॉश नावाची विशेष मोहीम सध्या जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे. तर यानंतर मे 2025 मध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक संशय टाळण्यासाठी ट्रान्सजेंडर म्हणून वेश धारण करून ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागण्यामध्ये आणि इतर क्रियाकलापांमध्ये गुंतले असल्याची गुप्तचर माहिती समोर आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मध्य प्रदेश. कोणत्या? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांनी तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार केलेला दिसून आला. तर या प्रकल्पामुळे पावसाळ्यामध्ये गुजरातकडे वाहून जाणारे पाणी जमिनीमध्ये जिरून भूजल पातळी वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे. तर सुमारे 40 TMC पाणी अडवून त्याचा वापर सिंचनासाठी केला जाणार आहे. तर स्टॅटिक जीके ऑनलाईन मध्ये पाहूयात मित्रांनो. तर महाराष्ट्र व मध्य प्रदेशने तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार केलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न, तर महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यामध्ये आलेला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 91 फूट. किती फूट? तर 91 फूट. लक्षात ठेवा, ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 91 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर या पुतळ्याची उंची 81 फूट असून त्यावर 10 फूट उंचीचा चबुत्रा आहे, ज्यामुळे एकूण उंची होते 91 फूट. तर या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 मे 2025 रोजी केले. तर हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे. तर हा पुतळा हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहील असे सांगितले जात आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर कोणत्या राज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर प्रदेश. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर हा कारखाना उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग असून 80 हेक्टर क्षेत्रावर 300 रुपये कोटींच्या खर्चाने उभारण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. तर मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहूयात आपण. तर 2025 मध्ये लखनौ उत्तर प्रदेश येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे 10वा. तर कोणत्या उद्योग समूहाने देशामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अदानी समूहाने. कोणत्या उद्योग समूहाने? तर अदानी या उद्योग समूहाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर अदानी समूहाने भारतामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रकचा वापर केलेला आहे। तर या ट्रकचा वापर छत्तीसगडमधील गारो पेल्मा 3 कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी केला जात आहे। तर या ट्रकमध्ये 3 हायड्रोजन टाक्या असून तो 40 टन माल 200 किलोमीटर अंतरावर नेऊ शकतो। तर या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि भारताच्या 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टामध्ये मदत देखील होणार आहे। तर स्टॅटिक जीके ऑनलाईन मध्ये पाहूया तर अदानी समूहाने छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला हायड्रोजन इंधन ट्रक सुरू केला जो कोळसा वाहतुकीसाठी वापरला जातो। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणती विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिल्ली विधानसभा। कोणती? तर दिल्ली ही विधानसभा। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे। तर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता आणि दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी 12 मे 2025 रोजी दिल्ली विधानसभा संकुलामध्ये 500 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी संयुक्तपणे केलेली आहे। यानंतर सौर ऊर्जा उत्पादनात दिल्लीसाठी ही आणखी एक कामगिरी असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये कोणत्या तारखेला 8वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 12 ते 18 मे 2025 या दरम्यान। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 12 ते 18 मे 2025 या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रांचा 8वा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह या थीमसह साजरा केला जात आहे। कोणती थीम आहे? तर मेक वॉकिंग सेफ अँड मेक सायकलिंग सेफ। यानंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि त्यांचे भागीदार मे 2025 मध्ये पदचाऱ्याच्या आणि सायकल स्वारांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या 8व्या आवृत्तीचे आयोजन करत आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो 36 फॉर 36 प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ओडिशा या राज्यामध्ये सुरू होणार आहे। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ओडिशा सरकारने 2036 पर्यंत राज्याच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त 36 फॉर 36 या प्रोग्रामाची घोषणा केलेली आहे। तर या अंतर्गत उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रातील 36 महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवले जातील। तर मित्रांनो राज्याचे मुख्य उद्दिष्ट 2036 पर्यंत $500 अब्ज अर्थव्यवस्था बनवणे हे आहे। यानंतर स्टॅटिक जीके ऑनलाईन मध्ये तर 36 फॉर 36 प्रोग्राम ओडिशा सरकारने 2036 पर्यंत $500 अब्ज अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी सुरू केलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी चीन मध्ये बांधण्यात येत आहे। कोठे? तर चीन मध्ये। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मित्रांनो शुआंगजियांगकोऊ धरण हे चीनच्या सिचुआन प्रांतातील डाडू नदीवर बांधले जात आहे। तर 315 मीटर उंचीचे हे धरण पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात उंच धरण ठरणार आहे। तर या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे जलविद्युत निर्मिती, पूर नियंत्रण आणि नदी व्यवस्थापन असा। तर 2025 मध्ये धरणाने जलसंचयन सुरू केलेले आहे। यानंतर स्टॅटिक जीके ऑनलाईन मध्ये तर शुआंगजियांगकोऊ धरण चीनच्या सिचुआन प्रांतात 315 मीटर उंचीचे जगातील सर्वात उंच धरण ठरणार आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 15वा पाहूया। तर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमेरिकामध्ये करण्यात येणार आहे। कोठे? तर नुकतेच अमेरिकामध्ये करण्यात येणार आहे। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर 2024-25 ची वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 9 ते 17 मे 2025 दरम्यान शिकागो अमेरिका येथे आयोजित करण्यात आलेली आहे।
यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 16वा, तर भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. कशाचे? तर भारत बोध केंद्राचे उद्घाटन. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 10 मे 2025 रोजी केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्लीच्या इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये भारत बोध केंद्राचे उद्घाटन केले आहे. तर या केंद्रामध्ये भारतीय कला, संगीत, इतिहास आणि तत्वज्ञान यांवरील सुसंगत साहित्य उपलब्ध असून भारतीय सांस्कृतिक आणि नागरी वारसा समजून घेण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरले आहे. तर स्टॅटिक जीके पाहूयात वन लाईन मध्ये या प्रश्नाचे आपण. तर भारत बोध केंद्राचे उद्घाटन 10 मे 2025 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झाले. तर मित्रांनो हा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 300 लाईक ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक चालू घडामोडीचे 2 प्रश्न देणार आहे. तर त्या 2 प्रश्नांची तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला ते 2 प्रश्न आणि हे 300 लाईक जर माझ्यासाठी पूर्ण होत असतील तर मला देखील टेलिग्रामवर या सर्व व्हिडिओजचे PDF अपलोड करण्याचे प्रोत्साहन मिळते. तर तुम्ही फक्त या गोष्टी मन लावून पूर्ण करत जा. मी देखील तुमच्यासाठी दररोज PDF न चुकता अपलोड करण्याचा प्रयत्न करत जाईन. यानंतर पुढील प्रश्न. तर महाराष्ट्रातील भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश कोण ठरणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भूषण रामकृष्ण गवई ठरणार आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष देत चलत जा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातून सरन्यायाधीशपदी पोहोचलेले 7वे व्यक्ती आहेत. तर त्यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर त्यांचा जन्म अमरावती महाराष्ट्र येथे झालेला असून ते पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. यानंतर मित्रांनो स्टॅटिक जीके पाहूयात. या प्रश्नाचे आपण शॉर्टमध्ये वन लाईन मध्ये आहे. तर भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश, महाराष्ट्रातून 7वे आणि पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे. तर वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भुवन रिभू बनले आहेत. कोण आहेत? तर भुवन रिभू. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात. तर बाल न्यायासाठी भारताच्या लढ्याला ऐतिहासिक मान्यता देत प्रसिद्ध वकील आणि बालहक्क कार्यकर्ते भुवन रिभू हे वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन कडून सन्मान पदक मिळवणारे पहिले भारतीय वकील बनले आहेत. तर डोमिनिकन रिपब्लिक मध्ये झालेल्या वर्ल्ड लॉ काँग्रेस 2025 दरम्यान त्यांना प्रदान करण्यात आलेला हा सन्मान कायदेशीर सुधारणा, न्यायालयीन हस्तक्षेप आणि वकिलीद्वारे बाल शोषण दूर करण्यासाठी रिभू यांच्या 2 दशकांच्या वचनबद्धतेची दखल घेतो. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी MN श्रीनिवासू यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी बिलडेस्कचे सहसंस्थापक MN श्रीनिवासू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांनी ड्रीम स्पोर्ट्सचे सहसंस्थापक आणि CEO हर्ष जैन यांची जागा घेतली आहे. तर श्रीनिवासू यांचा कार्यकाळ 2025 ते 2027 या 2 वर्षाचा असणार आहे. तर त्यांच्यासोबत रिझर्पेचे सहसंस्थापक आणि CEO हर्षिल माथुर यांची उपाध्यक्षपदी, तर फोनपेचे संस्थापक आणि CEO समीर निगम यांची कोषाध्यक्षपदी निवड झालेली आहे. यानंतर 20वा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी माजी संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांनी 1985च्या बॅचमधून केडर म्हणून IAS अधिकारी म्हणून सेवा केली आहे. तर त्यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केलेल्या आहेत, ज्यामध्ये 2020 मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे
CDS पदाची निर्मिती आणि 2022 मध्ये अग्निवीर योजना यांचा समावेश केलेला आहे. यानंतर मित्रांनो, त्यांच्या नेतृत्वाखाली UPSCच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याची अपेक्षा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चीन या देशामध्ये उघडण्यात आले आहे. कोणत्या देशात? तर चीन या देशामध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल चीनमध्ये उघडण्यात आले आहे. तर मित्रांनो, सिंगुआ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एजंट हॉस्पिटल या आभासी हॉस्पिटलमध्ये 42 AI डॉक्टर आणि 4 AI नर्स आहेत. तर हे हॉस्पिटल दररोज 3000 रुग्णांवर उपचार करू शकते आणि 93.06% अचूकतेने निदान करते. यानंतर या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश आहे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम बनवणे, हा लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे 22वा. तर श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या भारत देशाने जिंकले आहे. कोणी? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, श्रीलंकेमध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद भारताने नुकतेच जिंकले आहे. तर अंतिम सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला. तर या विजयानंतर भारताच्या महिला संघाने चांगली एकता, खेळ कौशल्य आणि अनुभवाचे उत्तम प्रदर्शन दाखवले आहे. तर हा विजय आगामी स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरेल. यानंतर स्ट्रॅटेजिक वन लाईन मध्ये पाहूयात. तर भारतीय महिला क्रिकेट संघ ICC अंतर्गत येतो. तर हरमनप्रीत कौर कर्णधार आहे आणि BCCI संघाचे संचालन करते. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान उल मारसूस सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पाकिस्तान या देशाने. कोणत्या देशाने? तर पाकिस्तान या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मे 2025 रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान उल मारसूस सुरू केलेले आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करणे. यानंतर जम्मू काश्मीर आणि पठाणकोट, पंजाब, भुज, गुजरात इत्यादी 7 मे 2025 रोजी राबवण्यात आलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो, या ऑपरेशनचे नाव आहे कुराण मुस्लिमांचे पवित्र पुस्तक पासून प्रेरित आहे हे नाव. यानंतर बुनियान उल मारसूस या अरबी भाषेमध्ये वितळलेल्या काचाने बनलेली भिंत असा अर्थ होतो, जो एकता, शक्ती आणि अट्टळ आघाडीचे प्रतीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. तर ताप्ती खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत नुकताच करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, मध्य प्रदेश या राज्यासोबत. कोणत्या राज्यासोबत? तर मध्य प्रदेश या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, मध्य प्रदेशामध्ये तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प संयुक्तपणे राबवण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राने सामंजस्य करार MOU केलेला आहे. कोणता? तर MOU. तर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण जागा 19 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण जागा 11 आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ऑपरेशन केलर सुरू केले आहे. कोणते? तर ऑपरेशन केलर. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्याने 13 मे रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन केलर सुरू केले आहे. तर या अंतर्गत जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात दहशतवाद्यांचा शोध आणि एन्काउंटर केले जात आहे. तर मित्रांनो, लष्कराने आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. यानंतर काही प्रमुख ऑपरेशन्स आपण पाहून घेऊयात मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहे, लक्ष द्या याकडे. तर ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान विरोधात आणि ऑपरेशन ब्रह्मा म्यानमार आणि ऑपरेशन गंगा युक्रेनसाठी आणि ऑपरेशन अजय इस्रायल
आणि ऑपरेशन करुणा हे म्यानमारसाठी आणि ऑपरेशन दोस्त हे तुर्कीसाठी, यानंतर ऑपरेशन इंद्रावती हे हेतीसाठी होते. यानंतर पुढील प्रश्न 26वा, तर जगामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक हिमबिबट्यांची नोंद झालेली दिसून येते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लडाख. या कोणत्या? तर लडाख या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडील एका अभ्यासानुसार मे 2025 मध्ये लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये जगामध्ये सर्वाधिक हिमबिबट्या म्हणजेच पॅन्थेरा अनसिया आढळून आल्या आहेत. तर यानंतर मित्रांनो, हा अभ्यास पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स म्हणजेच PLOS द्वारे PLOS वन जर्नल मध्ये प्रकाशित झालेला आहे. तर या अभ्यासानुसार लडाखमध्ये हिमबिबट्यांची संख्या 477 असल्याचा अंदाज आहे, जो भारतातील या मायावी मोठ्या मांजरीच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 68% आहे. यानंतर मित्रांनो, लडाख विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लडाखचे सध्याचे उपराज्यपाल आहेत BD मिश्रा आणि लडाखची राजधानी आहे लेह आणि कारगिल. आणि लडाखमध्ये एकूण जिल्हे आहेत 7. किती आहेत एकूण जिल्हे? तर 7 जिल्हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP मध्ये 12 नवीन उत्पादने समाविष्ट केलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश. कोणत्या? तर उत्तर प्रदेश. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थानिक हस्तकला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या प्रमुख योजने एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP अंतर्गत 12 नवीन उत्पादने जोडली आहेत, ज्यामुळे राज्यातील 75 जिल्ह्यांमधील सूचीबद्ध उत्पादनाची एकूण संख्या 74 झालेली आहे. यानंतर या विस्तारामुळे कारागिरांना सक्षम बनवण्याची, निर्यात वाढवण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन उद्दिष्टांकडे नेण्याची सरकारची वचनबद्धता आणखी बळकट होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. यानंतर मित्रांनो, राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी सारस आणि लोकसभेच्या जागा एकूण आहेत 80 आणि राज्यसभेच्या जागा आहेत एकूण 31. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न 28वा. तर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलात कोणते मानद पद देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलेले आहे. कोणते? तर लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक लष्करामध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आलेले आहे. तर मंत्रालयाच्या 13 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार 16 एप्रिल 2025 पासून नीरजला हे मानद पद प्रदान करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, नीरज चोप्रा हे 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक विजेता होता, 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक विजेता आणि 2023 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक विजेते होते. तर त्यांनी 2016 मध्ये भारतीय लष्करामध्ये नाईब सुभेदार म्हणून सेवा देखील स्वीकारली होती. तर त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पॅराम विशिष्ट सेवा पदक म्हणजे PVSM, पद्मश्री आणि विशेष सेवा पदक म्हणजे VSM यांसारखे सन्मान प्राप्त झाले आहेत. तर या मानद पदामुळे त्यांचे लष्करातील योगदान आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता यांचा गौरव करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो, नीरज चोप्रा हे भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांच्यानंतर भारतीय लष्करामध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पद प्राप्त करणारे तिसरे खेळाडू ठरले आहेत. तर या सन्मानामुळे त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि देशसेवेतील कार्य यांना अधिक मान्यता मिळालेली आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 29वा महत्त्वाचा प्रश्न. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्राने पहिले स्थान मिळवले आहे. कितवे स्थान? तर पहिले स्थान. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3,18,497 कोटी रुपयांच्या प्रभावी जीएसटी संकलनासह महाराष्ट्र हे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन करणारे राज्य ठरले आहे. तर 2024 आणि एप्रिल 2025 मध्येही महाराष्ट्र जीएसटी संकलनामध्ये अव्वल स्थानी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. आणि आपल्या महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर महाराष्ट्राविषयी आपण खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडीकडे देखील लक्ष देऊयात. तर गुलाबी ई-रिक्षा योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. भारताच्या GDP मध्ये कोणते राज्य सर्वाधिक योगदान देणारे राज्य बनले? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाधवण बंदराचे उद्घाटन देखील करण्यात आले आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे. तर गाईला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य देखील आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. यानंतर मित्रांनो, 2025 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे भारतीय सैन्य दलाचे आयोजन केले जाईल. यानंतर देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर मित्रांनो, 30वा प्रश्न, तर क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे? तेथे नुकताच भूकंप झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन A ग्रीस या देशामध्ये आहे. कोठे? तर ग्रीस या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रेट द्वीप ग्रीस देशात आहे. तर मे 2025 या महिन्यामध्ये क्रेट जवळ 6.0 ते 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू कासोस बेटाजवळ होता आणि तो इजिप्त पर्यंत जाणवला. यानंतर सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही. तर ग्रीस हे युरोपमधील भूकंप प्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी स्पेशली एक प्रश्न एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या सर्वांनी. तर MSRTC ने नवीन लालपरी बसेसमध्ये कोणती आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन A AI सक्षम CCTV कॅमेरे, ऑप्शन B GPS प्रणाली आणि ऑप्शन C फोम आधारित अग्निशमन प्रणाली. म्हणजेच योग्य उत्तर आहे या प्रश्नाचे वरील सर्व. ऑप्शन D हे योग्य उत्तर आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने म्हणजेच MSRTC ने आपल्या लालपरी बसेसच्या नवीन ताफ्यामध्ये आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ करणे आणि प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक बनवणे हा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या आठवड्याच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि आजच्या वीकली करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हे 2 प्रश्न पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हे 2 प्रश्नांचे उत्तर प्लीज देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये. तर प्रश्न असा आहे, तर UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलात कोणते मानद पद देण्यात आलेले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.